न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस की ओर। राज्य मंत्री इंद्रनील नाइक अपनी पत्नी के साथ पहुंचे लालपुर। जिला राजस्व कार्यालय होगा साफ सुथरा, महाराष्ट्र संत महंतों की भूमि। तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। राज्य मंत्री इंद्रनील नाइक अपनी पत्नी के साथ पहुंचे लालपरी। महाराष्ट्र राज्य परिवहन बोर्ड के माध्यम से कुसाद डिपो को 10 नई लालपरी बसें प्रदान की गई है। आज इन सभी बसों का उद्घाटन महाराष्ट्र राज्य मंत्री इंद्रनील नाइक ने किया। इस कार्यक्रम में राज्य मंत्री सपत्नीक मौजूद थे। इस मौके पर इंद्रनील नाइक ड्राइविंग सीट पर बैठे और ऑटो बस चलाकर सभी का मनोरंजन किया। नाइक की पत्नी मोहिनी नाइक कंडक्टर की सीट पर बैठी और अपने पति द्वारा संचालित बस में यात्रा का आनंद लिया। इस तरह नाइक दंपति ने उपस्थित एसटी कर्मचारियों और यात्रियों का दिल जीत लिया। कुसद डिपो की लंबी दूरी की बसें बेहद जर्जर हालात में थी। लंबे समय से चली आ रही यात्रियों की मांग आज पूरी हो गई। इस समय विजय गदाने, डिपो प्रबंधक अमृतराव कछावे, यावतमाल के मंडल नियंत्रक सहित आरपी कर्मचारी, यात्री और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। लावून गेला नाही मंत्र्याला सगळं महाप्राणी आपापला जीव वाचवा. कोणती सांभाळली मंत्र्याला सगळं महाप्राणी आपापला जीव वाचवा. देखो का राउंड हाँ हाँ पीछे के लेकर डीसी साहब है हमारे देखो गेर भरना बड़ा ले मुन्ना हमारे. जी सर, एक मिनट डीसी साहब है. हाँ वीडियो बना होता वीडियो बना तो बोल. अगली खबर, जिला राजस्व कार्यालय होगा साफ। यवतमाल जिले में राजस्व कार्यालय में स्वच्छ और अधिक कुशल बनाने के लिए जिला कलेक्टर विकास मीणा की अवधारणा के तहत सुधार सम्मान योजना लागू की जा रही है। इस योजना के तहत एक प्रतियोगिता आयोजित की गई है और सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करने वाले कर्मचारियों और कार्यालयों को पुरस्कृत किया जाएगा। यह योजना 15 अप्रैल तक चलेगी। योजना के तहत कार्य का मूल्यांकन समिति द्वारा किया जाएगा। जिला कलेक्टर विकास मीणा ने आशा व्यक्त की है कि प्रतियोगिता के दौरान सभी राजस्व कर्मचारी एवं कार्यालय अपना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करेंगे।
अगली खबर महाराष्ट्र संत महंतों की भूमि। वालूज महानगर महाराष्ट्र संत महंतों की भूमि है। सहायक पुलिस उपायुक्त संजय सनप ने शांति बैठक में कहा कि यदि आप आपत्तिजनक पोस्ट करना जारी रखेंगे तो हम सुधारात्मक कार्रवाई करेंगे। वालाज MIDC पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटिल ने एक शांति बैठक में अपनी राय व्यक्त करते हुए कहा है कि इस वर्ष भी नट षष्ठी, रमजान, ईद, गुड़ी पड़वा, श्री रामनवमी, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती आदि शान उत्सव मनाया जाता है। सहायक पुलिस उपायुक्त संजय सनप, API मनोज शिंदे, वालूज MIDC पुलिस स्टेशन API अरविंद शिंदे आदि उपस्थित थे। या ठिकाणी आता 70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक येत आहे। जर या ठिकाणावरून मेसेज चुकीचा गेला तर ही गुंतवणूक परराज्यात देखील जाऊ शकते। आपण सर्वांनी विचार करायचा आहे, सुज्ञ विचार करायचा आहे। हे निष्कारण भांडणं कशासाठी? जे अस्तित्वात नसणारी भांडणं, भांडणाला काहीतरी कारण पाहिजे। हे भांडणाला कारण पण नाही। मला कोणती तरी पोस्ट येते, मी ती पुढे पोस्ट व्हॉट्सअप करतो, पोस्ट करतो, करताना काहीही विचार करत नाही। त्या पोस्टचे परिणाम पोस्ट करणाऱ्यालाही माहित नसतं। ते बघतात, त्याच्यावरनं पुढच्या लोकांचं निष्कारण, त्यांचे रक्त उसळतं आणि त्यातून काहीतरी घटना होते। सर्वांनी विचार करावा। हे कशासाठी? उद्या ही गुंतवणूक परत गेली तर? माननीय मुख्यमंत्री 7 कलमी कृती आराखड्यामधील सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे गुंतवणूक। त्यांनी गुंतवणुकीला प्राधान्य दिले आणि ह्या अशा गोष्टीमुळे ही गुंतवणूक या ठिकाणाहून जाऊ शकते। हे सर्वांनी विचार करावा। प्रत्येक जण आता सोशल मीडियाला अटॅच आहे। आता जर एखाद्यानं जर पोस्ट केली, एखाद्या ग्रुपमध्ये केली, त्याच्या ॲडमिनला देखील आम्ही जबाबदार झालो। त्या ॲडमिननं सर्वप्रथम एक गोष्ट करावी की जो अशी भडकाऊ पोस्ट टाकतो त्याला सरळ त्या ग्रुपमधनं एक्झिट करा, किंवा होत नसेल पोलिसांना माहिती द्या। त्याचा काय कार्यक्रम करायचा आम्ही बघू। या ठिकाणी निष्कारण कोणतेही उद्योग वाढवू नयेत जे आपल्याला आवश्यक नाही। आपल्याला आवश्यक असणारे उद्योग इथे येत आहेत, त्याकडे आपण लक्ष देऊया। अख्तर भाईंनी सांगितलं, आता मी ऐकलं की 2 वर्षापूर्वी आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकादशी हे आपण लक्षात घ्यायचं आहे। जर आपण अशाच प्रकारे भांडत बसलो तर तो दिवस दूर नाही। आपल्याला बाहेरून कोणी येऊन मदत करणार नाही, आपल्यालाच आपली मदत करायची आहे। ज्यांचं पोट भरलेलं आहे ते जात धर्म वगैरे वगैरे गोष्टी करतात, आपलं पोट भरलेलं नाही। आपण कष्टकरी माणसं आहेत, जर कष्ट करू तरच आपल्या ताटात भाकरी येणार आहे। त्यामुळे सर्वप्रथम ती गोष्ट आपण विचार करायची। एक साधी गोष्ट आहे की मी हिंदू का? माझे आई वडील हिंदू आहेत म्हणून। तुम्ही मुस्लिम का? तुमचे आई वडील मुस्लिम आहेत म्हणून। त्यासाठी काय स्पेशल आपण काय कोर्स केलेला आहे का? काही शिकलेले आहेत, असे वेगळं काही शिकलेले आहेत का? नाही। त्या गोष्टीवरून इतकं आपण हे करतोय। कुठेही काही घटना घडली की अगोदर सर्वप्रथम चांगल्या लोकांनी इथून सांगायला पाहिजे की दरवेळेस आम्हाला शांतता कमिटीची आवश्यकताच नाही, आम्ही या शहरात काही होऊ देणार नाही। जर काही झालं तर आम्ही स्वतः पोलिसांना माहिती देऊ। 99% लोकांना शांतता आहे, फक्त 1% किंवा त्यापेक्षाही कमी लोकांना हे असे काहीतरी उद्योग करावायचे। त्या लोकांना आपण ओळखलं पाहिजे ते कोण आहे, त्यांना समाजातनं बाजूला काढलं पाहिजे। त्यांची माहिती जर स्वतः देऊ शकत नाही, जर त्यांच्या विरुद्ध आपण काही करू शकत नसाल, माहिती पोलिसांना द्या, आम्ही गोपनीय ठेवू।
एक तुम्हाला सांगतो, जर दंगल झाली, त्यात नाव आलं तर अत्यंत वाईट दिवस येतात, गुन्हे दाखल होतात, 4-4, 5-5 वर्ष आपल्याला सेशन कोर्टात जावं लागतं, सर्व आपले उद्योग बाजूला ठेवावे लागतात. जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट जर तुम्ही उद्या कलेक्टर जरी होणार तर त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलिसच देतो. आणि आमच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट शिवाय तुम्हाला कोणताही उद्योगधंदा, नोकरी काहीच मिळू शकत नाही. अशी परिस्थिती असेल तर आपण विचार करावा लागतो. सर्व लोक सुज्ञ आहेत, सांगण्याची आवश्यकता नाही. केवळ आणि केवळ ह्या सोशल मीडियामुळे आता ही परिस्थिती उद्भवली. पूर्वी फक्त आपल्याकडे वर्तमानपत्र होते आणि दूरदर्शन होते, त्यावेळेस ते जबाबदारीने बातम्या देत होते. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्या सोशल मीडियावर कुणाचाही आता धरबंद राहिलेला नाही. परंतु आमच्याकडे सायबर पोलीस स्टेशन आहे, ते तुमच्या प्रत्येक पोस्टवर वॉच ठेवून आहे. जर अशी काही पोस्ट आली तर आम्ही गुन्हे दाखल करणार. कालही गुन्हे दाखल केलेले. ह्या 8 दिवसात जवळजवळ मला वाटतं तिथं 30-40 गुन्हे दाखल झाले. पोस्ट प्रचंड येत आहेत, कामाचा लोड वाढत आहे. परंतु हे नक्की जे पोस्ट करतील त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. आपल्याला सर्वांना नमाजला जायचंय. 5:30 वाजलेले आहेत. आपल्या सर्वांची जास्त वेळ न घेता मी माझं 2 शब्द आता संपवतो. आपली परवानगी घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संभाजीनगर. वक्त हो चला दर्शकों ब्रेक का. ब्रेक से लौटेंगे बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबर. बने रहिए MNS न्यूज टीवी पर. नमस्कार. Hi, this is Abhijit Sawant and you are watching MNS News. आप देख रहे हैं MNS न्यूज, सच